तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयतां दाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दितां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। बजरंग बली की जय, निवृत्तिनाथ महाराज की जय, सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय, महामृत्युंजय भगवान की जय, भावेश्वर भगवान नर्मदा मैया की जय, गंगा मैया। हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। श्री भगवानुवाच मया वेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्तमामतां। तरी अस्तु गिरिच्या उपकंठी रिगालिया रविबिंबापाठी रश्मी जैशी किरीटी संचरती गां। का वर्षाकाळी सरितां जैशी चढो लागे पंडुसुतां। तैसे नीच नवी भजता श्रद्धा दिसे परी ठाकलिया सागरून। जैसा मागितिया निवारून ती गंगेची या पडी भारू प्रेम भावां। तैसे सर्व इंद्रिय सहित मज माझी सुनिचित। जे रात्रंदिवस न म्हणत उपासितीं। या परी जे भक्त आपण प्रेमच देत तेच मी योगयुक्त परमानी। बोल हरी बोल हरी 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 बोल। गोविंद बोल हरी बोल हरी हरी हरी
शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान भावेश्वर महाराजांच्या कृपेने श्री भावेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा 4था वर्धापन दिन आणि भगवान श्री जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, श्री मारुतरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण 3-4 जिल्ह्यातून 4-5 तालुक्यातून पेठ सुरगाणा आदिवासी भागातून आलेल्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना, अनुष्ठानार्थींना, सर्वांना, बालगोपालांना, बालकन्यांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भगवान आदरणीय सद्गुरू स्वयंपरायण श्री संतोष गिरीजी महाराज, श्री श्रवण गिरीजी महाराज या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचा धर्मध्वज फडकवत आहे. श्री श्रवण गिरीजी महाराज रामचरित्र मानसच्या अध्ययनातून, श्री रामायणाच्या माध्यमातून भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. आणि आदरणीय श्री श्रवणगिरीजी महाराज, श्री अरुणगिरीजी महाराज श्रीमद भागवताचं अध्ययन करून 4-5 वर्ष आणि श्रीमद भागवताच्या कथेच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार करतायत. श्री आदरणीय रवणगिरीजी महाराज उच्च शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारचं अध्ययन करून आता संन्यास घेऊन गुरुमाऊलीचा धर्माच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतला आहे. असे देव तपी आणि त्यागी आणि समर्पित जीवन असणारे, नित्यनेमामध्ये स्थित असणारे महात्मे कमी पाहायला मिळतात. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या परिवारातील हा परिवार, सद्गुरू जनार्दन स्वामींनी 13 लोकांना दीक्षा दिली. त्यापैकी काही आहेत, काही गेलेत, काहीने संन्यास सोडून दिला. पण त्यांच्या नंतर ज्यांनी जनार्दन स्वामीला पाहिलेलं सुद्धा नाही, केवळ आम्ही सांगितलेल्या त्यांच्या लीला, त्यांचं कार्य, त्यांचं धर्माचं विषय असणारी आस्तिकता, यामुळे या उच्च शिक्षित मुलांना, सर्वांना, माझ्या गुरुबंधूंना सत्प्रेरणा झाली आणि त्यांनी संसाराचा त्याग करून आणि संन्यास घेतला. संन्यास घेणं काही सोपं नाही. मी कोणालाही म्हणलो नाही की तुम्ही संन्यास घ्या म्हणून द्या चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाच. बोचऱ्या माणसानं, ज्याला दात नाही त्या माणसानं जसं लोखंडाचे चणे म्हणजे हरभरे खाणं किती अवघड आहे, तसं नैष्टिक ब्रह्मचारी जीवन फार अवघड आहे. तरी परंतु हे मन जर खऱ्या अर्थानं भगवंत चरणी लीन झालं ना, तर मग काही त्रास नाही. मनष्टान इंद्रियाने प्रकृती स्थानित कर्षते. आवाज येतो ना सर्वांना? अनुष्ठानार्थींना सगळ्याला आवाज जाईल असं ठेवा, जास्त कर्कश न. आणि म्हणून द्या असे वेग भगवान तर कोणी पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण. भजनी मंडळामध्ये श्री ईश्वर महाराज, तबलजी महाराज, विठ्ठल महाराज, पांडुरंग शिव, विठ्ठल महाराज आणि कोणी हरिभक्त परायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन. देव आपल्या काळजातला एक भाग आदरणीय श्री काशीनाथ बाबा आणि त्यांच्या सौ कौशलताई गैरहजर आहे. गुरुजीच नाही, विद्यार्थी आहे फक्त, लेट कमर्स. पहिला वेळ आहे, पहिले दिवस. एकदा रंग चढला का मग पाहतो, मग झोप जाती पडून कुठं.
देव एवढं वैभव प्राप्त झालं या दोन्ही दाम्पत्यामुळं, की ते आज तुमच्या भागामध्ये किती चांगल्या प्रकारचं भक्ती मार्गाचं मळा फुलून राहिलं. दरवर्षी आंबे वाढत आहेत, तर भक्तही पण वाढत आहेत. पीक वाढलं पाहिजे यासाठीच आहे. आता आपला जीव थोडा थकला तरी परंतु जनार्दन स्वामींना सुद्धा आम्ही ज्यावेळेस अनुष्ठानाला बसलो त्यावेळेस फक्त 50-60 लोक बसले. भाऊ किती मोठं वाटायचं. आणि शेवटी मग 2-2 हजार लोकांपर्यंत गेले. आणि म्हणून द्या श्री काशनाथ बाबा त्यांच्या सौला श्री साष्टांग नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. आदरणीय आमच्या नाशिकहून आलेले सर्व भक्त मंडळ, सुनील भाऊ आहे, गौरव भाऊ आहे, दीपक दिलीप महाराज आहे, विकास महाराज आहे, सर्वांना आमचे गाडी चालवणारे दिनेश भाऊ आहे, सर्वांना नमस्कार करतो. अनुष्ठानाचा हा पहिला दिवस आहे. नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी देव भक्तिभावे उभा. स्वानंदाचा गाभा तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. सांगितले कोण तुका म्हणे. श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्वाणानंतर 13 भंग, घोंगडे आणि विणा परत आला 13व्या दिवशी. ज्या झाडाखालून त्यांचं महानिर्वाण झालं. आता तर फार सुधारणा झाली महाराज. देहूला ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. आचार्य महामंडलेश्वर साहित्याचार्य श्री रामकृष्ण महाराज लवितकर यांनी संत तुकाराम महाराज यांना सदैव वैकुंठाला गेले याचे पुरावे दाखल केले. त्यांनी समीक्षा केली. शिकलेले आहेत, आचार्य आहेत, MA झाले आहेत. आणि त्यांनी प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवले की संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. असं वर्णन मिळतं आहे की श्री संत तुकाराम महाराजांचं देह मिळालं नाही. श्री संत मीराबाईचं देह मिळालं नाही गेल्यानंतर. श्री संत एकनाथ महाराजांचं सुद्धा देह मिळालं नाही. जे कर्म करावे लागतात अंत्येष्टीचे ते करायची गरजच नाही. संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. श्री संत मीराबाई भगवान श्रीकृष्णाच्या रूपात रूप मिळाले. प्रेम धुंड जावे प्रेमी मिला न कोई, जब प्रेम का प्रेमी मिलाय तर रूप में रूप समाया. इथं माऊलींनी लिहित आहेत की नदीला समुद्राला मिळाली, सरिता मिळे, ती आपण खेळे. वेगळे करता येईल का? कधी गेलात तुम्ही नर्मदा परिक्रमाला? नर्मदामाई ज्या वेळेस सागराला जाऊन मिळते तर परत वेगळी दिसते का? थोड्या काळपर्यंत दिसते, नंतर एकरूप होऊन जाते. असे भगवंताशी एकरूप होणं म्हणजेच मोक्ष आहे. संसार जीवासाठी कोणता मोक्ष आहे? संसार जीवासाठी हा मोक्ष आहे द्यावा हो की मुलं चांगले आहेत, आईवडील सुसंस्कारित आहे, मुलं चांगले आहेत, चांगल्या प्रकारचं धनार्जन करताय, चांगल्या प्रकारचा संसार करताय, त्यांचे नातवंड चांगले आहेत, परमार्थिक आहेत, संसारामध्ये विशेष समाधान आहेत, जास्त हाव नाही. हा निरातिशय सुख म्हणजेच मोक्ष आहे. कसल्याही प्रकारची आणि न्यूनता नाही. ही संसाराची मोक्षाचा भाग आहे. आणि आमच्यासारख्या लोकांचं पुनरपि मरणम पुनरपि जननी शठरे शयनम, पुनरपि जन्माला येणं पुनरपि मरणं हा जो व्यरझार आहे, यह संसार आहे खलदोस्तारे. संसार हा याची येरझार थांबावी म्हणून यद्गत्वा निर्वंतत धामम परमम. त्यात परमधामासाठी आणि संन्यास म्हणा, भक्ती म्हणा करावं लागते. आणि म्हणून देव आज नित्यनेम सगळ्या धर्मात आहे, सर्व पंथात आहे. सकाळी सगळ्या ठिकाणी प्रार्थना सांगितली आहे. सगळ्या धर्मात आहे प्रार्थना, सर्व धर्मात आहे. कोणता नाही असं
करत नाही तो भाग वेगळा, पण आहे. दर रविवारी का होईना पण प्रार्थना करावंच लागते सगळ्या धर्मात. बाबाजींच्या कृपेने बहुतेक धर्माचं अध्ययन त्यांच्या कृपेने या देहाकडून झालं आहे, तर सगळ्या धर्मात प्रार्थना आहे. ओ गॉड माय ब्लेस यू म्हणून सकाळी उठून भगवंताचं नामस्मरण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. 4 प्रहर आहे, रात्रीचे 4 प्रहर आणि दिवसाचे 4 प्रहर. 4 आणि 4 8, 8 त्रिक 24, 3 तासच एक एक प्रहर आहे. पहाटेच 3, 3:30 पासून तर दिवस उगेपर्यंत ब्रह्ममुहूर्त आहे. रात्रीचं पहिला प्रहर आहे 6 ते 9. पहले प्रहर में सब कुछ जागे, दुसरे प्रहर में भोगी. 6 ते 9 सर्वच जागतात. आता मोबाईलनं तर काही राहिलंच नाही प्रमाण. काय त्याचं वेळ लागलं एवढं काय माहिती समजतच नाही. कोणाच तरी फोन आला म्हणा, प्रेयसीचं म्हणा किंवा टेंबाचं म्हणा, ते बोलायच्या नादामध्ये मोटरसायकलहून खाली उतरला, त्याला लघवी लागली. फोन एका हातात लघवी करायची. त्या फोनच्या नादामध्ये चैनच विसरला काढायची. ज्यावेळेस गंगामाई प्रकट झाली त्यावेळेस कळलं का रे आपण चैन खोलली नाही. काय खरं वास्तविक हा छंद चांगला नाही. बाबांचा छंद बाबांचा लागे जा छंद दर्शनी हो परमानंद दर्शनी हो परमानंद बाबांचा लागे जा छंद बाबांचा लागे जा छंद. हा छंद लागला पाहिजे देव. केशवा तुझा मला छंद कपाळी केशरी गंध. सद्गुरू जनार्दन स्वामींची विधी झाली का? प्रवचनाची सुरुवात करताना बाबाजी म्हणायचे, खूप 8-10 आहे. अष्टकम नाम शुभम केशव क्लेशनाशाय. म्हणून देवा हा छंद चांगला आहे. माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला. म्हणून द्या हो, पहले प्रहर में सब कुछ जागे, दुसरे प्रहर में भोगी. 9 ते 12 संसारी जीवासाठी, दुसरे प्रहर में भोगी, तिसरे प्रहर में तस्कर जागे. बहुतेक चोरी 12 ते 3च्या दरम्यान होती. ती सगळ्यात चांगली झोप आहे. ज्यावेळेस आई उठून देते ना आणि ती परत झोपते ना, ती झोप खरी आहे. उठ बाबा तुला शाळेत जायचं आहे, नाहीतर लवकर आंघोळ करून घे, शाळा बुडेल, गुरुजी रागवतील. तू मुलगा हुशार आहे. आताचे कॉम्प्युटरची मुलं आहेत. शाळा काय बादलीभर पाण्यात बुडणार आहे आई मम्मी. आई ज्या वेळेस उठून देते ना, नंतर जी झोप लागते ना, किंवा टेंबा उठून देते ना, नंतर जी झोप लागते ना, ती 4 तासापेक्षा जास्त चांगली आहे. माझा पण अनुभव आहे तसा. बाबाजी उठून द्यायचे, थोड्या वेळ झोपलं का, अरे उठ भाऊ लवकर. बाबाजी 4 वाजताच उठायचे. रात्रभर सेवा. बाबाजीला इकडं नव्हतं होता येत. शिवाय आणखीन लघवीचा त्रास. तेव्हा काही कॅथेटर नव्हतं, पिशवी नव्हती, थेंब लघवी व्हायची. आमच्या ब्रह्मचारी लोकांना तो त्रास असतोच. तर उठून द्यायची 4 वाजताच. तर रात्रभर जागे 10-15 मिनटाची सेवा नाही, रात्रभर. कधी त्यांच्या पायावर झोपून जायचं. बरं ते उठून आंघोळ करून बाबाजीला आंघोळ स्नान घालून परत विधीच्या वेळेससुद्धा
स्वतः या जीवाला मी भाग्यवान समजतो की आसनावर बसून बाबाजींची सेवा करायची मिळाली. स्वतः बाबाजींनी सांगितल्याशिवाय कोणाला आसनावर बसता येत नव्हतं. भाग्यवान आहे आपण स्वतःला जर. पण त्यांना माहिती होतं की रात्रभर जागला, रात्रभर जागेलं आहे. बाबाजीची विधी झाली, बाबाजी प्राणायामच्या वेळेस असं अंगावर पांघरून घ्यायचे, मग नुसतं असं करायचं, मग जायचं उठून. आणि ती विधी होईपर्यंत, प्रवचन होईपर्यंत जी झोप आहे तीच खरी झोप आहे. तुमच्या भाषेत सांगतो की जे सकाळी झोपतात दिवस उगीपर्यंत त्यांचे गाल वरच आलेले असतात. श्रीराम जय राम. जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. पहाटेच्या प्रहरी म्हणा तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. बाबाजींनी तर योगाची व्याख्या फार सोपी केली. ज्याला योग्य कळलं तो योगी. नाही तर योगाची व्याख्या फार आहे, चित्तशुद्धी, विनिरोध वगैरे, आसन प्राणायाम वगैरे. ज्याला योग्य कळलं, आपल्या साध्या भाषेत योग्य अयोग्य समजायला पाहिजे महाराज. यासाठी ते अनुष्ठान आहे, यज्ञ आहे, सत्संग आहे. योग्य अयोग्य कळत नाही. अयोग्यालाच योग्य समजतात, अयोग्यालाच चांगलं समजतात, अयोग्यामध्येच आनंद आहे असं समजतात. आणि मग जीवनाचं संध्याकाळ होऊन जाते, जीवन संपून जातं. मग कुठं योग कळतो का? म्हातारपणी समजणार आहे का? त्याला अगोदरपासूनच सवय लावावं लागते. पहा तुम्ही, कोणत्याही प्रकारचं सगळ्याला नियम आहे. म्हणून बाबाजींनी आपल्या नित्य नियम विधी, सगळ्या गोष्टीला नियम आहे. नियमाच्या बाहेर लागलं तर कसं होईल? आपण रोडच्या मध्यभागून चाललो, चालेल का? काहीतरी अपघात होईल की नाही? जसं रहदारीचे नियम आहेत तसे जीवनाचे रहदारीचे पण नियम आहेत. सकाळी उठलं पाहिजे, प्रातर्विद्येला गेलं पाहिजे. सकाळी उठलं, अंथरुणावर थोडं बसावं, ताबडतोब असं अंथरून फेकून देऊ नये. थोडं उठलं का, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. या हाताचं दर्शन घ्यायचं. या हातानं चांगलं कार्य व्हायला पाहिजे. या हातामध्ये 3 देवता आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, लक्ष्मी आहेत. करमध्ये तू गोविंदम, भगवान नारायणमध्ये आहे. शेवटी लक्ष्मी आहे, सरस्वती आहे. आणि हे तिन्ही लोक, हे 3 असलं की मग सगळ्यामध्ये सुख मिळतं. चांगल्या प्रकारची बुद्धी आहे म्हणजे सरस्वतीची कृपा आहे. त्या बुद्धीच्या सहाय्यानं तुम्ही चांगल्या प्रकारचं धनार्जन करतायत, ही लक्ष्मीची कृपा आहे. आणि या धनाचा सदुपयोग व्हावा म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीताप्रमाणे वागावं. विनियोग करावा कसा? काही लोक म्हणतात आम्हाला पुरतच नाही, पगारच पुरत नाही, कोणीकडं जातो माहीतच नाही, पैशाला पैसा लागत नाही. मग तुझा खिसा काय गाळगा आहे का? कुठं जातो म्हणजे लिखित नाही, लिहिलेलं नाही की आता 1000 2000 का लाख रुपये पगार आहेत. खर्चाचं नियोजन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये किती वेळेस आलेले नियोजन शब्द. नियोजन केलं नाही तर कसं काय कळेल तुम्हाला? कोणकडं जातो पैसा म्हणजे तू काय, त्याला काय पाय आहे का? तुझ्याच पायानं जातो तो, तुला डोकं नाही. कुठं खर्च करावं, कसा खर्च करावं, किती खर्च करावं हे समजलं की कुठं जाईल पैसा? मग जनार्दन स्वामीचं तुम्हाला इकॉनॉमिक्स सांगतो, म्हणजे आर्थिक शास्त्र सांगतो. जनार्दन स्वामी सांगायचे की तुम्ही 1 रुपया कमावला ना, त्याच्यातले 8 आणे बचत करा, 4 आणे संसाराकरता खर्च करा आणि 4 आणे दान करा. इथं मोठं नियोजन आहे महाराज. दुसरी शिकलेली आहे. जर आपण 100% जर व्यसनातच खर्च केला तर काय राहील? लेकरा बाळाचं कसं होईल? सुखदुःखाला काय? हे जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये असणारे विद्यार्थी, जनार्दन स्वामीच्या सानिध्यात असणारे ग्रस्त आश्रमी लोकांचं हे सर्व पाळलं त्यांनी, हे नियम पाळले तर आता त्यांचा संसार गोकुळासारखा आहे. ज्यांनी पाळले नाही त्यांच्या घरात नित्य होळीच, दिवाळी नाहीच. विठोबाचे नाम आम्हा नित्य दीपावली
विठोबाचे नाम आम्हा नित्य भावती विष्णुदास नामा जीवे भावे हो माळी जीवे भावे हो माळी देवी हो विठ्ठले माझे माऊली काकड्याचे अभंग, काकड्याचा अभंग घ्या. वास्तविक वारकरी संप्रदायामध्ये सकाळी लवकर उठून काकडं केलं पाहिजे, पण रात्रभर कीर्तन करून वाकडे होऊन जातात. सकाळी कोण काकडं करतं मग? त्याच्यात सुद्धा नित्यनेम राग निघून गेले तुकाराम महाराज. कुठं शोधावं. बिचारी ती दुसरी पत्नी होती, पण ती पतिव्रत होती. त्यांनी खाल्ल्याशिवाय ती जेवत नव्हती. कुठं निघून गेले काय माहिती. भांडायची, पण बाईला असावी कर्कसा. तिने मांडली दुर्दशा. बाईल जर कर्कसा असले तरी परमार्थाला पोरं कशी चांगले असले तर प्रश्नच नाही काही. आणि म्हणून देव आता काय करायला पाहिजे, कुठं गेले काय माहिती. 3 डोंगर आहे तिथं, ज्या डोंगरावर त्यांनी गाथा लिहिली. कोणत्या डोंगरावर गेले असतील. तिथे खाली इंद्रायणी स्नान केलं. तिथं त्यांचे तुकाराम महाराज एक शिष्य होते, 14 टाळकरी होते. त्यांना भांडायची ती, तुम्ही माझ्या नवऱ्याला येडं केलं, माझ्या रावण तुम्हाला येडं केलं आणि तुम्ही त्यांना वेडं केलं. पहा तुम्ही, मुलं असल्यानंतर जर पाय पडला, विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलं तर आई काय म्हणते, याला फार देवाचं येडं आहे. असं म्हणतं की याला देवाचं शान आहे. नाही बाबा, याला फार देवाचं येडं आहे. आणि आमची यांना ना फारच देवाचं येडं आहे. यांना ना कोणी फसवतं. ती म्हणे, सर्वला तू असं का म्हणते. मला तुम्ही फार भोळे, काशीनाथ बाबासारखे, तुम्हाला कोणी फसवतं. मग काशीनाथ बाबांनी सांगितलं की तुझ्या वडिलांनीच मला पहिलं फसवलं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. कोणाला फसवू नये आणि कोणाकडून फसले जाऊ नये. हे जर असं जीवन तुम्हाला पाहिजे असेल तर करू नका काही, संत संग धरा, पूर्वीचा दोरा उगवेल. संत संगतीत गेल्यानं तुम्ही तर मग तुम्हाला सर्व जीवनाचं आणि मर्यादा संपले, जीवनाची रहस्य संपलेल, जीवनातलं बरं वाईट कळेल, सत्य काय असत्य काय, सुख काय दुःख काय, योग्य काय अयोग्य काय, याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी म्हणजे विवेक. तो भगवान देवानी संतांना दिला. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याची माऊली लिहित आहेत की चंद्र असला तर चंद्रिका असतेच, चांदणी असतेच. भगवान शंकर असलं की पार्वती असणारच. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे आणि नित्यनेमामध्ये स्थित असणारे, सर्व लक्षणांनी युक्त असणारे संत आहे, त्यांच्याजवळ हा विवेक असणारच. दुसरीकडे कुठं नाही मिळणार. न मुले मिळे हाटी, म्हणजे हाटी म्हणजे बाजारात मिळणारी हे वस्तू नाही आहे, त्या संताच्या बाजारात मिळणार आहे. आणि म्हणून आपण जनार्दन स्वामींनी आपल्या सर्वसामान्यांकरता आणि हे अनुष्ठानाचा भाग काढला. माऊली लिहित आहेत की जशी आपली श्रद्धा आहे. आता पहिल्यांदा काहीतरी दुःख नावं किंवा आपली परिस्थिती चांगली व्हावी म्हणून भक्ती मार्गाकडे लोक वळतात, भगवंताकडे वळतात, की ज्यावेळेस सर्व उपाय संपून जातात. बघा तुम्ही, आता काल रिझल्ट होता 12वीचा. बाबा पास व्हायला पाहिजे, बाबा नेटची परीक्षा आहे. आता यश देणं कोणाच्या हातात आहे? सर्वात एक तुमच्या हातात. त्या अभ्यास केला पाहिजे, पण यश मिळण्यासाठी सद्बुद्धी देण्याचं कोणाच्या हातात आहे? अभ्यास करायला पाहिजे, नाहीतर बाबा चांगले मार्क पडायला पाहिजे.
आता तर मार्काचं विचारूच नका महाराज. 90% 100%. एक मुलीला 90% मार्क पडले तरी रडायला लागली. माझ्याकडे आले आणि का बरं म्हणून जास्त अभ्यास केला आणखीन 95% पडाले. अगं म्हणलं येडी तू, एवढ्या मार्कमध्ये 2 पोरं पास झाले असते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. आमच्या वेळेस 35% पास होतं. 35 मिळालं तरी मला आनंद व्हायचा, बरं झालं. आता तसा अभ्यास बी होता म्हणा. आता काय ऑनलाईन आहे महाराज, सगळं ऑन आहे. ऑन म्हणजे वर, सगळं वरवर आहे. गहिरे पाणी पैठ. खरं वाचतं एक समुद्राच्या खाली रत्न आहे, अनेक प्रकारचे दिव्य वनस्पती आहे, तिथं कोण जातं खाली. आता तसा अभ्यास नाही राहिला. 57% फक्त तरी आनंद. नापास झालं तरी आनंद, कारण अभ्यासच केला नाही, नापास होणार. ज्ञानेश्वराची प्राणप्रतिष्ठा महिनाभर सरपणच फोडायचं काम विद्यार्थ्याकडूनच. मग अशा वेळेस नापास झालं तर जनार्दन स्वामीला वाईट वाटलं असं. मला वाटलं आता बोलते ना बाबाजी. ते तेव्हा रिझल्ट तसे पेपरमध्ये यायचं, ते नंबर यायचे पेपरमध्ये. ते पेपर घेऊन आले एक जण नेमका, याच्यात त्या पोराचा नंबर नाही बाबाजी. नंबर नसल्यावर काय होतं म्हणजे नापास. खरं पोरं नापास झाले. जाऊ द्या, एखाद्या वेळेस नापास झालं तर काय हरकत नाही. म्हणजे माझा आदर्श घेऊ नका. आता जे अनुष्ठानाला बसले त्यांनी कसं की महिनाभर जर परीक्षेच्या अगोदर सगळ्या अक्षय तृतीयाच्या वेळेस प्राणप्रतिष्ठा झाले बहुतेक. आणि अक्षय तृतीयाच्या अगोदर तुम्हाला माहिती चैत्र महिना असतं, चैत्र सुख उन्हाचं काळ आहे असतं. आणि सगळं बाबाजी निसवून टोपवून हे सगळी तयारी करायची. सरपण वगैरे त्यावेळी गॅस वगैरे नव्हती. मग म्हणायचं सांगायचं तात्पर्य काय की देव हो, नित्यनेम जे काढला सद्गुरू जनार्दन स्वामीने केवळ आणि केवळ सर्वसामान्यांकरता काढा. जे करांजले गांजले त्याशी म्हणेच वापुले, तोचे साधू ओळखावा देव तेचे जाणावा. सर्वसामान्याच्या परमार्थाची अत्यंत तळमळ असणारे एकमेव संत जनार्दन स्वामी कृतिशील संत. सर्वसामान्याला कसं कळेल, सर्वसामान्य भाषेत सांगितलं. आणि म्हणून द्या हो, अनुष्ठानाची प्रक्रिया जनार्दन स्वामीच्या अगोदर कोणाला माहिती होती. 1964 सालीपासून पहिलेच फक्त बाबाजीच्या बरोबर 6-7 लोक बसले, नंतर 14 लोक बसले. थोडं वादळ गेले. आतापर्यंत किती लोक सुधारलेत. देवादी देवा जनार्दन देवा, अनुष्ठानाचा मार्ग दाविला, शिवभक्तीचा महिमा गायला, शिवभक्तीचा महिमा गायला. जनार्दना म्हणून द्या हो, सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे बाळपणापासून त्यांचा नियम होता सकाळी लवकर उठायचं. शेतकरी समाजात जन्म आहे, पाटील कुळात जन्म आहे. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, आईवडिलाचं दर्शन घ्यावं. आणि आसपास जे गावं आहेत तिथं आसपास 11 गावं आहेत छोटे छोटे. शिवगिरी महाराजाचं गाव म्हणा किंवा संतोषगिरी महाराजाचं गाव म्हणा, हे आसपास आमचं जन्मभूमी थोडी दूर आहे. सकाळी लवकर उठून हरिपाठ, नगर प्रदक्षिणा आणि बाळपणी पाणी घाली अग्रमारुतीस, धन्य तुमची शिवभक्ती, धन्य तुमचा उपदेश, बाळपणी पाणी घाली. अग्रमारुतीस जमोनी शिष्य जन, मागतानी भक्ती ज्ञान, एकमुखाने बोला बोल जय जय जनार्दन, एकमुखाने बोला बोल जय जय जनार्दन.
भक्ती मार्गाचा आचार्य कोण आहेत? महर्षी नारद आहे. भक्ती मार्गाचा रसामृत कोणाजवळ आहे? मारुतरायाजवळ आहे महाराज. काय भक्तीच्या आता वाटा मज दावया सुभटा शूर आणि धीर स्वामी कार्याशी सादर. भक्तीची वाट पाहिजे असेल तुम्हाला तर ते मारुतरायाच्या भक्तीनं मिळते. म्हणून देव और देवता चित्तन धरवी हनुमत से सर्व सुख करे. भक्तिमार्गाची वाट जनार्दन स्वामी सांगायची की मला मारुतरायानं सांगितलं. आणि म्हणून देव आम्ही का सांगतो की हनुमान चालीसा वाचली पाहिजे दररोज. एकानं सांगितलं आता माझं लग्नच जमत नाही, पत्रिका माहीत नाही, जन्मतारीख माहीत नाही, अमुक माहीत नाही. मग आम्ही सांगितलं हनुमान चालीसाचं पाठ करत हनुमान महाराज ब्रह्मचारी ते कसं काय जुळून आणते? बरोबर जुळून आणते, बरोबर आम्हाला बुद्धी देते. बुद्धिमत्ताम वरिष्ठम जरी जमून आणणार नाही पण कोणाला तरी बुद्धी देते ना. सांगायचं तात्पर्य की मारुतरायांनी सीतामाईचा शोध लावला ना, दोघांचं एकत्रीकरण केलं ना. सांगायचं विनोदाचा भाग सोडा. बलबुद्धी विद्या देहू मोही हरवू कलेस विकार. हे 3 गोष्टीपासून आपल्याला भय आहे, भीती आहे. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी 11 मारुतीचं पाणी घालायचं. आणि मग आईचं महानिर्वाण झाल्यानंतर त्यांनी संसाराचा त्याग केला आणि अंधरसूरला आणि नित्यनिमित्ती काढण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथाचं अध्ययन केलं. आता मला सांगा तर ते मला स्वाभिमानाची गोष्ट आहे रमणगिरी महाराज की 80-90 वर्षापूर्वी 4 वेद मिळेल का? मिळाले असेल. कशी मिळाले असेल? 4 वेदाचे मंत्र आहे नित्यनिमित्तीमध्ये. श्रीमद भागवताचे 21 श्लोक आहे. चाक्षुपनिषद मिळत नाही, उपनिषदातला श्लोक आहे. तमसोर महाज्योतिर्गमय मृत्यू हे भगवान म्हणजे अंधकार से प्रकाश की ओर. सूर्यनारायण उगवला आता तर लवकर उगवतो महाराज. हे ग्रीष्म ऋतूमध्ये लवकर उगवतो सूर्य. दिवस मोठा रात्र लहान. हे माऊली लिहितं त्या ठिकाणी रविबिंबापाठी. रवी म्हणजे सूर्यनारायण उगवला की हळूहळू प्रकाश वाढत जातो, मावळला की प्रकाश कमी होतो. तशी आपली श्रद्धा दररोज थोडी थोडी वाढली पाहिजे. 4 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या आहे. त्यापैकी दुःखाचा नाश व्हावा ही एक प्रकारची श्रद्धा आहे. काहीतरी चांगली परिस्थिती सुधारावी ही एक प्रकारची श्रद्धा. आणि याच्यामध्ये काहीतरी विशेष व्हा. या लोकांनी एवढे शिकूनसुद्धा त्याग केला. याच्यामध्ये विशेष काही सुख असलं पाहिजे आणि मग मोक्ष. आणि म्हणून द्या हो हे सर्व करत असताना 4 वेद कसे काय मिळाले असं, ग्रंथ कुठून मिळाले असं नाही एवढे. विष्णू पुराणे, शिवपुराणे, स्कंदपुराणे, महामृत्युंजय जपविद्ये. कोणीतरी अपरिचित मोठा ऑफिसर आहे झेरॉक्स घेऊन आला आणि तुम्ही दररोज महामृत्युंजयाचं पाठ करतात, याचं मूळ ग्रंथ मिळत नाही म्हणून. मूळ महामृत्युंजय विधी हा ग्रंथ मिळत नाही म्हणून. बरोबर आहे, मिळत नाही. त्याने झेरॉक्स करून आणली जवळजवळ 100-1 पानाची पुढं असेल. परिचय नाही, काही नाही, नाव पण नाही सांगितलं. याचं अध्ययन करा म्हणजे वाचलं तर म्हणजे सगळं. आता मला सांगा आता मिळत नाही तर तेव्हा कसं असेल? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय. आता सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कृपेने सुशिक्षित तुम्ही शिकलेले आहेत. आपल्या आश्रमातला एक विद्यार्थी त्यानं ग्रंथपालाची परीक्षा दिली, चांगल्या मार्कानं पास झाला. डिस्टिंक्शन म्हणजे चांगल्या 90% क्लास 1 असं पास झाला.
आणि तो आता संपूर्ण भारताच्या ग्रंथालयाचा प्रमुख आहे. संपूर्ण भारताचे ग्रंथ, कोणताही ग्रंथ सांगा. काय कृपा आहे महाराज. वेळ नाही. 2 दिवस दिल्लीला, 3 दिवस चेन्नईला, कलकत्ता, अशा मोठमोठ्या फ्लाईटनंच, सायकल नव्हती बिचारला, आता विमानानं फिरतो. ग्रंथ कृपा, संत कृपा आणि आत्मकृपा, या 3 कृपा लागतात, त्याकडं जीवन सफल होतं. कसे मिळाले असेल हे ग्रंथ. पहिला श्लोक आहे ऋग्वेदातला, चंद्रकांत नावाचा ग्रंथातला 2रा श्लोक आहे. 3रा श्लोक आहे गुरुगीतामधला. आणि म्हणून द्या हो, जनार्दन स्वामींनी सांगितलं की ही काही बाबाची शक्ती नाही, त्या भगवान सदाशिवानी हे बाबाकडून करून घेतलं तुमच्यासाठी. याच्यात बाबाचं काही नाही, बाबा दुसरी शिकलेले, बाबाला काय ताकद आहे ही करायची, पण त्याला करून घ्यायचं आहे बाबाकडून, म्हणून तुमच्या कल्याणासाठी नित्यनिमित्ती काढली महाराज. हे काही म्हणतं बाबाने काही स्वतःची स्तुती केली का? स्वतःचा ग्रंथ काय, जनार्दन देवा करतो मी सेवा, असं काही लिहिलं? सद्गुरू जनार्दन स्वामींचे प्रवचन ते म्हणजे जय जनार्दन मंगलमय. आणि सद्गुरू जनार्दन स्वामी असं स्वतः म्हणले, म्हणून माझं नाव नाही भाऊ, हे जनार्दनाचं आहे, त्या विष्णू परमात्माचं नाव आहे, माझं नाव नाही. तुम्ही म्हणता सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय, तर मला पण आनंद होतो. माझं नाव नाही, ते देवाचं नाव आहे म्हणून मला आनंद होतो. किती निरपेक्ष आहे महाराज. नाशी नित्यनेमी दे मग येणं ग्रह भूतपिशाच्याद्यम, ते सगळ्या प्रकारचं दुःख जातील संकटे दूर, जातील संकट दूर दूर, जातील संकट दूर. बाबाजी सांगे, बाबाजी सांगे, खरोखर वाचावी नित्यवेदी, वाचावी नित्यवेदी. म्हणून द्या सकाळी लवकर उठावं, हाताचं दर्शन घ्यावं, या भूमातेचं दर्शन घ्यावं. समुद्र वसते देवी पर्वत्रम स्तनमंडला, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समस्वम. भगवान नारायणाला 2 पत्नी आहे, एक महालक्ष्मी आणि एक धरती माता. ही धरती मातावर किती उपकार आहे तिचे महाराज, की आपल्याला आपण घाण करतो, हे करतो, तरी ती आपल्याला चांगल्या प्रकारचं धान्य देते, फळं देते, पुष्प देते. म्हणून तिचे अनंत उपकार आहेत, तिला नमस्कार केला पाहिजे. आईवडिलाला, गुरुदेवांना नमस्कार करून ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदा. ओम मृत्युंजयापासून तर रक्ष रक्ष महेश्वरापर्यंत एक अर्धा मिनिटाचं काम आहे. हे असं म्हणून आणि उजवा पाऊल जमिनीवर टाकायचं आणि मग प्रातर्विधीला जायचं. प्रातर्विधी करून आलं दात घासायचे. आता तर वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट निघल्यात. पूर्वी काढायला लिंबाच्या काडीनं घासायचं, कोणती काडी वापरायची वगैरे, त्याचं पण शास्त्रात नियम आहे. दंतधावन म्हणतात त्याला. वेगवेगळ्या प्रकारची काड्या सांगितलेल्या आहे. लिंबाची काडी आहे, तरोटाची काडी आहे, वेगवेगळ्या प्रकारची. त्याची फलश्रुती पण वेगवेगळी आहे. शिवस्वरोदय नावाचं ग्रंथ आहे छोटासा. दंतधावन कोणत्या काडीनं करावं, किती इंचाची काडी घ्या तेवढं तुम्हाला शक्य नाही, पण आता ब्रशनं करावं, लहान मुलाला सुद्धा करावं. आता अन्नामध्ये एवढी पवित्रता राहिली नाही, शुद्धता राहिली नाही, म्हणून ते अन्नकण दातात अडकलेले असतात. मग मुखदुर्गंधीचा दोष लागतो, दात लवकर पडतात. आणि काय ईश्वराची लीला आहे महाराज. ग्रँडिंगनं दात घसले तरी ते घसले जाईना, असा प्रकार झाला. इतके दात कडक राहतात. नॅचरल ते नॅचरलच असतं महाराज. दंतधावन करावं. नंतर प्रातर्विधी करून आल्यानंतर चांगलं स्नान करावं. स्नान केल्यानंतर गंध लावा, भस्म लावा. आपण आता भगवान शंकराचे भक्त आहोत किंवा सद्गुरू जनार्दन स्वामी भगवान शंकराचे भक्त आहेत, तर भस्म लावलं पाहिजे. सगळे अलंकार आहे आणि कुंकूस लावायचं विसरलं.
कोण म्हणून ते लाईव्ह आहे? ते लायसन आहे तुमचं. मला कावर कुंकुलात नाही एका बहिणीला विचारलं मी. ते म्हणे बाबा शान से नहीं लगाते. सासूनं सांगितलं अगं जीनची पॅन्ट वगैरे घातली आता ते मुली घालतात, कुंकू लाव नाहीतर टिकली लाव. ते म्हणे जीनच्या पॅन्टवर टिकली लावीत. अगं पॅन्टवर नाही लावायची, डोक्याला लाव. गंध लावला पाहिजे, भस्म लावलं पाहिजे. फक्त फोटो काढतानाच माणसं इकडं आणि तिकडून मागून पुढून दररोज लावलं तर काही बिघडतं? कोणताही हो, तुम्ही वारकरी असेल तर अष्टगंध लावा, काहीतरी लावलं पाहिजे. भस्माविने लाट, नाकाविने मूत, मुख शिवालयाविने ग्राम व्यर्थ आहे. शिवालय नसेल तर ते ग्राम व्यर्थ आहे. नाक नसेल तर शूर्पणखा आमच्या नाशिकला नाकामुळेच नाव पडलं नाशिक. नाक नसेल तर नक्त म्हणतात त्याला. नाकाविने मुख, जसं शोभा नाही, नाक हे वैभव आहे. नाकात मुरणी असणे ते पण वैभव आहे. नाकात नसलं असते तर मग आणखीन विशेष काय. केवढ्या मोठमोठ्या नव्हत्या खात. साईबाबाचे बायजाबाईचे नथ पाहिले तुम्ही काल? हेरीच चालू आहे, एवढी मोठी नाथ. नाकातला मसाला कसं काय काढत असेल देव जाणे हो. एवढी नथ आहे. बाबाची भाषा आहे, गोड भाषा आहे. मला कोणी नाव ठेवो, मला कोणी निंदा करो, पण मी लोकांचं कल्याणच करण्यासाठी आलो. माय मला तू भाकर देते म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो असं नाही. जे मला भाकर देत नाही त्याच्यावर मी प्रेम करतो. फार गोड बोललेलं आहे. कुठून म्हातार शोधून काढ का माहिती, नेमकं साईबाबा सारखंच आहे. डायरेक्टर लोक बी का असे शोधून काढतात ना. माय काल हसायला लागलो, कमाल झाली म्हणलं. बरं ब्लॅक अँड व्हाईट आहे एकदम जुना. ते गळ्याला आड्या बिळ्या, ते हाताला नाड्या बिड्या सगळं सांगाय तात्पर्य काय की देव नाकाविने गंध लावला पाहिजे, भस्म लावलं पाहिजे. असणार नंतर आसनावर बसायचं. शक्यतो दक्षिणेकडे तोंड करून बसू नका. आपली पूजा मांडायची तर पूर्व तिन्ही विचार मांडू शकता, पण दक्षिणेकडे तोंड करू नका. दक्षिण देश यमाचे आहे, प्रत्येक देशाची देवता ठरलेली आहे. आसनावर बसायचं, नित्याने मेदेला यायला, सकाळी लवकर यायचं. 5 वाजता आज रामभाऊ सकाळी लवकर उठत जावं. 8 दिवस फक्त, नंतर तुम्हाला कोणी उठवणार नाही. उठील पण टिंब उठील, तेव्हा आमचं काही काम नाही. सकाळी लवकर उठलं पाहिजे. प्रभात शिवनामे सगळ्यात अवघड नियम आहे आताच्या परिस्थितीत बरं का. आता सकाळी उठायचं म्हणलं तर सगळ्यात. माझा एक मित्र होता ज्यांनी मला जनार्दन स्वामीकडं आणलं. खूप काम करायचं, बाबाजीचं खूप प्रेम त्याच्यावर. रात्रभर जागायचं सांगा, दिवसभर काम करायचं सांगा. त्याला म्हणे मुरलीधर तू विधी पाठ कर म्हणे. बाबाजी माझी विधी पाठ आहे, पण पुढचं सांगू नका, मला सकाळी उठायचं सांगू नका. तुम्हाला माहिती ते म्हणते ना का तुझी विधी पाठ आहे ना, मग सकाळी का बरं येत ते सांगूच नका. सगळी विधी पाठ आहे. हो, एक श्लोक लिहा मृत्युंजय रुद्राय नलकंठ, ते पाठ होईपर्यंत वाचायचं आणि तो कागद खाऊन घ्यायचा. सकाळी उठायचं. आमचे आणखीन गुरुबंधू होते, बाबुराव म्हणून,
रात्रभर काम सांगा, पण सकाळी उठा सांगा. भाऊजींनी सकाळी उठायला प्रारब्धच लागतं. बाबा हो ठीक आहे, काम करतो ना, विधी करतो ना, बस कवा कर, भोजनाच्या आधी करतो ना, बस झालं. आहे ना आमचं संतोषगिरी महाराजांनी काढले ना. सकळ मंगळ विधी, सकळ मंगळ विधी, विधी म्हणावो विधी म्हणा, विधी म्हणावो मला कधी, दास म्हणे मिळाली संधी, मानव जन्म नाही कधी, जनहित कारक जनभूतारक कधी का होईना. आता काही ना सेकंड शिप असते, रात्री 12ला येणार, तुम्ही कधी उठणार. मग सांगितलं आम्ही एकदाच कोपरगावला, एका जणांना मला प्रश्न विचारला विद्यार्थी असताना, म्हणजे साधू होतं त्यावेळेस, मोटरसायकल धान्य गोळा, म्हणजे बाबा असं आहे आमच्या तर आता कारखान्यात काम करावं लागतं. म्हणलं कधी येतं कामावून तुम्ही? 12 वाजता. आणि 12 वाजता आले का तर 15 मिनिट देऊ शकता ना तुम्ही, हातपाय धुवून नित्यनिमित्त म्हणा, आणि मग जेवण करा आणि झोपा. कधी उठता? पहाटे 10ला उठले तरी 10ला उठल्यानंतर 15 मिनिट देऊ शकता ना, म्हणजे हा देऊ शकतो. पहाटे उठलं का 10 वाजता का उठा ना. आणि मग आता तुम्ही घेऊ नका म्हणे उद्यापासून सगळ्यांना 10 वाजता उठायचं. आपल्याला लवकरच उठावं लागणार आहे. तुम्ही नाही म्हणलं तर आम्हाला उठूनच द्यावं लागणार आहे. स्वयंसेवक येतात आमचे, अनिल भाऊ हे सगळे. सांगायचं तात्पर्य काय की कधी अशी परिस्थिती काय करणार आहे, संसार तर करावाच लागणार आहे. म्हणून कधीही उठताना, कधी उठले तरी, पण त्याच्या अगोदर नाही. नाहीतर ओम मृत्युंजय रुद्राय निळकंठा शांबाई उकळला का आण लवकर मला कामावर जायचं, कोण आणून देते ती चहा, साखर कमी आहे, अच्युतम केशवम विष्णू हरी सत्यम जनार्दन, दूध नाही आलं का लवकर, बरं का होईन तसं का होईना, नित्यनेम कसं का होईना केला पाहिजे. ज्यांच्या मुखी विधी जाण, ज्यांच्या मुखी विधी जाण, तुझी खरा पुण्यवान, तुझी खरा पुण्यवान, ज्यांच्या मुखी विधी जाण, ज्यांच्या मुखी विधी जाण. अनुष्ठानच्या लोकांसाठी असं आहे की सकाळी लवकर उठून असा उपक्रम करून नित्यनिमित्तीला आलंच पाहिजे. 6 वाजता विधी सुरू होते. जास्त लवकर मला पण शक्य होत नाही. विद्यार्थी अवस्थेपासून रात्री अभ्यासाची सवय असल्यामुळं सकाळी 4 तासावरच आली आता झोप. 12 ते 4पर्यंत, 4:30 किंवा 1 वाजतो कधी कधी अध्ययन करून. सवय लागली शरीराला. आणि म्हणून काही मंडळी, आमच्यातली मंडळी नाव ठेवतात पहाटे लवकर उठत नाही, ते काय साधू आहे का, ते का अमुक. बरं, माय साईबाबासारखं मला कोणी चांगलं म्हणो काही म्हणो, मी सगळ्याचं चांगलंच करण्यासाठी आलो आहे. त्यांना काय माहिती काय साधन आहे. साधनं माहीत नसल्यानंतर असं होतं. जाऊ दे म्हणून. तुल्य निंदा असतो तिरमावणी संतुष्टमी येणं केन चित्र. 35 लक्षणे 36 लक्षणे बघा, 12वा अध्याय. कोणी निंदा करो स्तुती करो, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टम येन केनचित. योमत भक्त्या समयप्रिया, तो भक्त मला प्रिय आहे. आणि म्हणून द्या अशा प्रकारचं नित्यनेम आलं की इथं नित्यनिमित्त दिले यायचं. नित्यनिमित्त झाले की थोडं सत्संग होईल, त्यानंतर आरती होईल, आरतीनंतर झाल्यानंतर सार्वजनिक हनुमान चालिसाचा पाठ होईल. सर्वांनी हनुमान चालिसाचं पाठ पुस्तकं आणलेले आहे, पण तेवढे नाही पूर्ण. आता संख्या वाढली. भूमभावानं सांगितलं की 200च्या पुढं जाईल संख्या. म्हणलं चांगले बाबा, हळूहळू वाढून राहिलं. कोणी आणलं तर ठीक आहे. हनुमान चालिसाचं पाठ करायला काही ते 5-7 मिनटं लागतात.
धन्य बाबा संतोषगिरी महाराज 8 दिवस 8 रागामध्ये हनुमान चालीसा म्हणतात. 8 वेळेस हनुमान चालीसाचा पाठ पहिल्यांदा गायलं. हनुमान चालीसा कोणी गायली पहिल्यांदा? रेकॉर्डिंग कोणी केली? मोहम्मद रफीने केली. मोहम्मद रफीने केली. इतका गोड आवाज आहे विचार देवाचे. इट इज द गिफ्ट ऑफ द गॉड. देवाची देणगी आहे. जुन्या सिनेमामध्ये येतं ते सगळे शास्त्रीय गायन होतं महाराज. 8-8 तास 10-10 तास रियाज करायचे, मग तो राग आळवायचे, मग काय पाहायचं. अजून बी इंद्रायणी काठी लागू द्या, डोलतात की नाही माणसं. राम रंगीले ये मेरे वतन के लोगो. लताबाई आशाबाई गेल्या, दोघं गेल्या. किती गोड आहे. अजूनसुद्धा 6 शतक झाले, म्हणजे 60 वर्ष झाले तरी तेच आहे. पूर्ण पंढरी यात्रा इंद्रायणी काठी किंवा देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशा म्हणून द्या हो. नित्यनिमित्ताला सर्वांनी आलं पाहिजे. दुपारी फराळ राहील, थोडा विश्रांती घ्यायची. दुपारी उन्हाची वेळ आहे. नंतर संध्याकाळी परत फराळाला यायचं. त्यानंतर साधू संताचा आणि सत्संग होईल आणि नंतर लवकर झोपायचं. मोबाईल बंद ठेवलं तर फार चांगलं होईल. आता तुम्हाला बोलायचं नाही, मग मोबाईलचं काही काम पण नाही. खुणानं काय करून सांगता तुम्ही टिंबला मोबाईलमध्ये. रात्रभर जागतात मुलं. फार अवघड झालं आहे. बरं सगळेच आता आम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहतो. साधू मंडळीसुद्धा रात्रभर. सकाळी मग कोण उठतं? ब्रह्ममुहूर्तावर कोण उठत? ही विडंबना आहे महाराज. तर इलाज नाही त्याला. आता विज्ञान योग है. तुमको फ़ोन नहीं क्या? तुम्हारा कांटेक्ट नंबर द्या. बोला हमारा कांटेक्ट सिर्फ काशीनाथ बाबा है. उनके पास आहे हमारा कांटेक्ट. सांगायचं तात्पर्य की द्या हो की आता किती जरी सांगितलं तर ते शक्य नाही. पण आमचं सांगायचं धर्म आहे. ऐकणं ना ऐकणं तुमचा धर्म आहे. नित्यनेमी दिला आलं पाहिजे. आता तुम्हाला मंत्राच्या बाबतीत असं आहे, बाबाजीने सांगितलं आहे की आपले सर्वांचे गुरुदेव भगवान श्री जनार्दन स्वामी आहेत. तुमचे आमचे सर्वांचे व्यासपीठावर बसणारे. त्यांचा मंत्र आहे जनार्दनाय नमः. नीट लक्ष देऊन ऐका. जनार्दनाय नमः हा मंत्र सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्याला दिला. कानातच दिला पाहिजे असं नाही. कानानं ऐकतो ना आपण. मग तोंड कानापाशी नेण्यापेक्षा कानानं ऐकलं तर, आणि कानानं ऐकण्यापेक्षा जर मनानं ऐकलं तर महत्त्व कशाला आहे? नुसते ऐकतात लोक, मनानं नाही ऐकतं, सोडून देतात. कित्येक सोडलेले पण पाहिले आणि कित्येक धरलेले पण पाहिलेले या देहानं. जनार्दनाय नमः हा मंत्र पुरुषांना जपता येतो, स्त्रियांना जपता येतो, सगळ्यांना जपता येतो, कुठेही जपता येतो. सगळ्या हरिबोला खाता, हरिबोला पिता, हरिबोला कांडता, हरिबोला भांडता, सर्व काय. हरिबोला पिता म्हणजे मग काय पिता म्हणा जय जनार्दन म्हणायचं. पिता म्हणजे पाणी, चहा, काय दूध ते पिताना. टिंब पिताना नाही. तुम्हाला धान्य देत सकाळी. टिंब पिताना नाही. नाथबाबांनी लिहिले की पाणी पिताना कोणते सर्व कार्य करता हरिबोला. सगळे कार्य करताना तुम्हाला हरिबोलतात. स्वयंपाक करता आता विज्ञानानं सुद्धा सिद्ध केले की तुम्ही ज्या भावनेनं स्वयंपाक करणार, त्या ज्या मनाची तुमची धारणा आहे त्या धारणेचा काही अंश त्या अन्नामध्ये उतरतो. हे तुम्ही अनुभवानं सिद्ध करून सांगितलं. गुरुबंधू आहे सगळ्याच्या. मोबाईल तुम्ही भूषण चोपडे म्हणून मुलगा आहे,
जनार्दन स्वामीचे 300 कॅसेट आहे प्रवचनाचे. त्याच्यातून दररोज एक क्लिप येते जनार्दन स्वामीच्या मुखातून. माधवगिरी बाबा काय बोलले, सगळ्या महात्म्याबद्दल काय बोलले, सगळं त्याच्यामध्ये येतं. 1-1.5 मिनटाची, जास्तीत जास्त 2 मिनटाची. दररोज ऐका. सकाळी डोळे लागेलच असं, पण फोन पाहतात पहिले, सापडतात कुठे, कोणाचे मॅसेज आहे का कोणाचे काय. तर मला त्याच्यातलं काही कळत नाही, पण ज्यांचे कळतं जे सांगतात ते सांगतात तुम्हाला. अगोदर पाहतात मॅसेज कोणाचे, मग सुरू होतं. सकाळी ऐका. असं 4 महिने ऐका. नंतर मग फोन करा दिलीप महाराजाला, काय मला कायच घडलं, विकासला फोन करा, तेव्हा महात्मा लोकाला फोन करा. 4 महिने ऐका फक्त सकाळी. स्वतः जनार्दन स्वामी काय म्हटलेले आहेत. आणि म्हणून द्या हो की ते बरं एवढं बाबाजीच्या वेळेचे काय नाही, माईक असे सोतळेला बांधून ते टेप रेकॉर्ड ते असे किडकिड कोड करणारे ते कॅसेट गुंतले म्हणजे ते कसे चालायचे. तर महात्माला थोडं दिसत नव्हतं सकाळी. ते टेप रेकॉर्ड छोटा होता, असं ते अंधारात दिसलं नाही. बाबाजीचं प्रवचन चालू आहे, बाबाजीनं काहीतरी सांगितलं त्याच्यावरच पाय दिला. मला चिठ्ठी आली, माधवगिरी महाराज साष्टांग ओम नमो नारायण. अंधारामध्ये टेप रेकॉर्डर पाय पडला, सारे बटनमध्ये गेले, कृपया सुधरून पाठवा. माझ्याजवळ चिठ्ठ्या आहेत त्यांच्या अजून महात्माच्या. असे टेप रेकॉर्ड होते. बरं ते कॅसेट गुंतल्यानंतर तर मग विचारूच नका. असे बाबाजीच्या वेळेची ते कॅसेट केले. ते कॅसेट जातात शिडी निघाल्यानंतर मग आता काय म्हणा पेन ड्रॉ निघलं, विज्ञानाची प्रगती झाली. पण त्याच्यातून चांगलं ते मिक्सर घेऊन स्वतःच्या पगारातून, शासकीय अधिकारी 2 लाखाचं का 3 लाखाचं ते घेऊन त्याच्यातून ते स्वच्छ करून. बरं प्रत्येक दिवशी आज कोण वार, नरसिंह जयंती आहे ना, बाबाजी प्रत्येक वाराला काहीतरी बोललेले, प्रत्येक सणाला काहीतरी बोललेले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला सुद्धा बोलले, महात्मा गांधी जयंतीला सुद्धा बोलले. म्हणून द्या हो सगळ्यांसाठी चांगलं येते, विद्यार्थ्यासाठी सुद्धा. आणि म्हणून ती क्लिप ऐका दररोज, दुसरं काही ऐकण्यापेक्षा. आता हेच सांगणार, दुसरं काय सांगणार. म्हणून नित्यनेमाला फार महत्त्व आहे, नित्यनेमी दिले यानं फार महत्त्वाचं आहे. जनार्दनाय नमः सर्वांना जपता येतं. ठीक आहे, तुमचे कोणी दुसरे गुरुदेव असेल, कोणाकडून जर मंत्र अनुग्रह घेतला असेल, मग वारकरी संप्रदायाचे असेल तर रामकृष्ण हरी. कोणी असेल तुम्हाला भगवान शंकराचे भक्त नमःशिवाय मंत्र दिला असेल, नमःशिवाय मंत्रसुद्धा स्त्रियांना पुरुष, मला तुमच्या आवडीचं देवता असेल, तुम्हाला भगवान शंकर आवडतं असेल तर नमःशिवाय मंत्र जपा. तुम्हाला सद्गुरू जनार्दन स्वामी आवडत असेल तुम्ही जनार्दन स्वामीचं मंत्र जपा. तुम्हाला पांडुरंगाची भक्ती आवडत असेल तर रामकृष्ण हरी जपा. आता नवीन निघलं काय हरिस्मरणम, हरी काय असेल ते, हरी मंत्र हा शिवाचा. जय श्रीराम कोणता हो, कोणत्या तरी देवाचं नाव ठेवा, घ्या जे आवडत असेल ते. भगवतीचे भक्त असेल तर जय जगदम. भगवान गणेशाचे असेल ओम गणपते नमः. नाही तर निदान गणपती 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 तुम्ही मला बघा, गणपती तुम्ही मला. जन्माचे सर्वट तुम्ही साधुरी नाना, जन्माचे सर्वट तुम्ही साधुरी नाना. गणपती 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 तुम्ही मला गणपती तुम्ही मला, हो गणपती तुम्ही मला. 108 मण्याची माळ मिळते, ती जपायसाठी असते आणि एक गळ्यात माळ घालायची. तुळशीच्या माळेला काही दोष नाही, तुळशीच्या माळेनं सर्व दोष जातात. तुळशीची माळ घालायला दोष नाही, पण तुळशीची माळ घालताना सर्व दोष जातात. नीट लक्ष देऊन आहे, पण तुळशीची पाहिजे. पैसे जास्त लागले तरी चालेल, पण तुळशीची माळ. हरिभक्तपरायण प्राज्ञाचक्षु मुकुंद महाराज आले.
माऊलीच्या समाधीवर त्यांनी प्रवचन केले, कीर्तन केले आणि माऊलीच्या समाधीवरची माळ, तुळशीची माळ नाशिकला आले. फूल उमललं की त्याचा सुगंधाला पसरावं लागलं, जाहिरात करावं नाही लागत. फुल उमलल्यानंतर आसपास परिसर, तर आंब्याला मोहर आला तर पहा कसं गोड वास येतो. नाशिकला आलेत आणि त्यांना माऊलीच्या समाधीवर त्यांचा सत्कार झाला. तुळशीची माळ माऊलीच्या समाधीवर ठेवून त्यांना घातली. नाशिकला आले, त्यांना दत्तधामला जायचं, तिथे कार्यक्रम होता. गायत्री पुरस्कारण केलं त्यानं. गायत्री मंत्राची 24 अक्षराची 24 लाख जप केला. आणि कोणतरी साधकाला असं दान करावं असं काय प्रेरणा झाली असेल माऊलीच्या कृपेनं. आता बाबाजी जाऊन 36 वर्ष झाले, तसेपासून ज्ञानेश्वरीचं अध्ययन चालू असताना एखाद्या वेळेस माऊलीला पण वाटलं असेल. त्यांनी ती माळ आणि ते वस्त्र आणि आपल्याला दिलं, ते प्युअर तुळशीची माळ. आता आम्ही वैष्णव नाही, कारण वास्तविक भगवान शैव आहे, तर तुम्ही घालाल का म्हणून, बाबा तुम्ही दिल्यानंतर का घालणार नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, धीप आंधळे लहानपणापासून. कोणत्या डोळ्यानं पाठ केली, कुठं वाचलं सांगा. याच्यात काय विज्ञान आहे, व्हॉट इज द सायन्स, त्यांना कसं काय कळलं. चांगल्या साधकाला द्यावं म्हणून कोण प्रेरणा दिली. हु इज द क्रिएटर, द स्कल्प्टर ऑफ द इमेज. ध्यान द्यावं, गंमत नाही, परमार्थ समजून घ्या. म्हणून जाण त्याने गुरु भजीचे, त्याने कृत कार्य होईचे, ते मूळ सिंचिने सहजे शाखा पल्लव संतोष. मुळावर पाणी घातला तर ठिबक केला असेल, शाखाला जातं की नाही आपोआप, फळाला जातं, सगळ्याला जातं, पुष्पाला जातं. पण मुळाला पाणी घातलं पाहिजे. मूळ समजून घ्या, जीवनाचं देव. जनार्दन स्वामींनी आपल्याला मूळ शोधून काढलं. म्हणून अनुष्ठान काही साधं नाही. अनुष्ठानाची वेळ बाबाजी कुठं जात नसे. अनुष्ठान लागले, तांदूळ वगैरे सर्व निसून घ्यायचे माय बहिणीकडून, तिथंच बसून राहायचे. कोणी बाजूला जायचं नाही, इकडं तिकडं फिरायचं नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ध्यान ठेवायचे. म्हणून द्या हो, एका ठिकाणी बसून 108 मण्याची माळ आहे. एक मणी एक मंत्र, जनार्दनाय नमः, जनार्दनाय नमः. या बोटानं जपा. वेगळ्या बोटानं वेगळ्या मंत्रस्तुती आहे, ज्याला जशी सवय असेल तशी. पण या बोटानं नाही जपायचं, बाकीच्यानं चालतं. तुम्ही जे जुने गुरुबंधू त्यांना पाहून घ्या, नाही तर आता येते ना आमचे महात्मे लोक, तुम्हाला सांगत गेलं. मला तर शक्य होत नाही कुठं. इथून गेल्यानंतर स्नान पूजा होईस तर, सगळं काही होईस तर 2-2.5 तास सकाळी, 2-2.5 तास संध्याकाळी, 2-2.5 तास रात्री, आणि याच्यातच वेळ जातो. आता दुसरं काही करायचं शिल्लकच राहिलं नाही, किंवा करताच येत नाही तर काय करणार आहे दुसरं. आता फक्त ठाईच बसून करा, एकचित्त आवडी आनंद ताळवावं. बाबाजींचे काढलेले जे वार्षिक कार्यक्रम आहे तेवढेच, बाकीचे कार्यक्रमाला सुद्धा जाणं शक्य होत नाही. याच्यातच जास्त आनंद वाटतो, मग तेच करत राहतं. रात्री सर्व 12ला झोपलं. म्हणून आम्हाला सांगितलं, बाबा आता 4 वेळेस स्नान करलं, एखाद्या वेळेस रात्री पण करावं लागतं स्नान. तर कोणीतरी एक स्वयंसेवक 1 वाजेपर्यंत जागेल नाही, त्याला सकाळी सुट्टी, त्याला विधीला नाही आला तरी चालेल. जनरेटर चालू, ते लाईनचा प्रॉब्लेम आहे. जनरेटर चालू करणं, कोणीतरी 1 वाजेला आम्ही झोपतो, त्यानं बी 1 वाजेला झोपलं तरी चालेल, काही विलाज नाही त्याला. आम्ही गोंधण खेळलं आहे, मुलं मंदिर लावावं लागतं, मंदिरात दर्शनाला जावं लागतं. मग मंदिरात जाऊन दर्शन करून मंदिर लावावं लागेल. तिथं आपणच लावतो, किंवा एखादा विद्यार्थी राहतो, ते विकास वगैरे कोणी राहतं. इथं पण तसं कोणतरी एखादा विद्यार्थी म्हणा, काही विलाज नाही त्याला. आता प्रकृतीचा धर्म झाला तसा. म्हणून जनार्दनाय नमः हा मंत्र सगळ्यासाठी आहे. आणखीन सोपं म्हणजे जय जनार्दन असलं तरी चालेल. माझ्या मायबहिणीने तुम्हाला पण जपता येतं, तुम्ही लिखित जप करू शकता. वही घ्यायची, मग तेवढं विसरलं बा आणायचं, वही आणि पेन आणायचं विसरलं,
तर हुशार आहे, पण तिनं मला सांगितलंच नाही. तिची काय चूक आहे, माझ्या ध्यानात राहत नाही त्याला काय. तर आता मला क्षमा करायला पाहिजे. 72 आहे, 60च्या पुढं सरकारसुद्धा क्षमा करतं. सरकारसुद्धा तुमचे उपकार जाणतं, पेन्शन देतं. किती इमानदारीनं काम केलं देव जाणे. मरेपर्यंत एक म्हातारा आलो, बाबा 84 वर्षाचं वय आहे, सगळ्यात जास्त वेळेस पेन्शन घेणारा मी आहे. म्हणून बरं आहे बाबा, मुलाला काय शिकवलं असेल देव जाणे. अजून चालू आहे, अजून टिंब आहे, मी गेल्यानंतर तिलासुद्धा मिळणार. बरं आहे बाबा, उपकार केले तुम्ही सरकार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. म्हणून द्या हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा नियम आहे. नित्यनेमी तिचं फार आनंद महत्त्व आहे. मला 3 प्रकारचं दुःख आहे. शेवटी सांगतो, शरीराचं दुःख आहे, काही रोग झाला, रोगाचा उपचार असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये की एक तर मंत्रानं सुद्धा रोगावर उपचार होतो, एक तर दिव्य औषधीनं होतो, आणि एक तर एखाद्या संताच्या स्पर्शानं सुद्धा होतो. आता विभूती देत होते जनार्दन स्वामी, काय विभूतीमध्ये राखे, त्यांनी स्पर्श केलेले हजारो लोकांचे रोग बरे झाले. दावा म्हणून नाही सांगत, अंधश्रद्धा वाढावी म्हणून नाही सांगत, झालं लोक तर ते सांगतात आम्हाला. कसं होतं हे सांगता येत नाही, होईलच हे पण सांगता येत नाही, पण झालेले लोक सांगतात म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणून भौतिक रोगाचा परिहार एक तर मंत्रोपचारानं होतो. आता चांगली सिरीज चालू आहे नवनाथांची, मंत्रशक्तीनं काय नाही होतं. कलियुगामध्ये मंत्रशक्तीला प्राधान्य आहे. बाकीच्या लोकांचा विचार करू नका. आता तुम्ही या प्रांतात आला ना, हा श्रद्धेचा प्रांत आहे. इथं श्रद्धाच, कोणी काही म्हणून तुम्हाला, अरे ते काय खरं आहे, खा प्या मजा करा, हे जीवन आहे, या जीवनाला काय माहिती, हे बंधन पाळा, ते खाऊ नका, हे खाऊ नका. त्यांच्याकडं पाहायचं नाही, त्यांच्याकडं कान बंद करून घ्यायचे. अशी जी संगत असेल तुम्हाला ती संगत सोडून द्यायची. तो एक संप्रदायच आहे, त्याला चार्वाक म्हणतात. म्हणून देव तिकडं पाहू नये. नाथबाबाली त्यात गेला श्रयण ज्या वाटे, अशी श्रयण बुद्धी ज्याची आहे, ईश्वरापासून दूर नेण्याची ज्याची बुद्धी, त्याला श्रयण बुद्धी म्हणले नाथबाबांनी. गेला श्रयण ज्या वाटे, त्या वाटेनं जाऊ सुद्धा नाही. ह्या रस्त्याने गेला असेल तर आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. त्याच्या अंगाचं स्पर्श झाला वायूचा तरी आपली बुद्धिमत्ता भ्रष्ट होऊन जाऊ शकते. म्हणून नाथबाबांनी किती चाणक्य त्यांनी लिहिले, दुर्जनाच्या संगे दुर्जन लाग, दुर्जनाच्या संगे दुर्जन लागत, नाना विटंबित सजनासी, नाना विटंबित सजनासी, दुर्जनाच्या संगे दुर्जन लागत, दुर्जनाच्या संगे दुर्जन लागत. भौतिक शारीरिक दुःख आहे ते पण या 3-4 उपचारांना जाऊ शकतं. त्यापैकी एक मंत्रोपचार आहे, गुरुचरित्रात सांगितलेले आहे. नवनाथामध्ये सांगितले की मंत्राचं जपानं विशिष्ट प्रकारच्या रोगाला कोणता मंत्र जपावा हे सुद्धा आहे. म्हणून मंत्र जपानं सुद्धा रोग परिहार होतो, असं अनेकांचे अनुभव आहेत. ज्यांना अनुभव आले ते सांगतात, मग तेच आम्ही सांगतो. आम्ही काय दावा थोडी करतो की असं होईलच म्हणून. आणि म्हणून द्या श्रद्धाचा भाग, आपण श्रद्धाच्या प्रांतात हो, यानं असं होईल का, त्यानं तसं होईल का, असं म्हणणं सुद्धा श्रद्धा आहे. होईलच ही श्रद्धा आहे. आणि म्हणून मंत्रामध्ये होतं, औषधीनं होतं. दुसरा मानसिक काहीतरी ग्रह भूत पिशाच आद्यम. आता कोणी म्हणतं पिशाच नाही, ग्रह नाही. ज्यांना त्याची बाधा झाली त्यांना कसं का होतं, शिकलेली चांगली वकील असली
तिचा संचार झाला की ती अशी काही बडबडायची, काही बोलायची. पोलीस खात्यात नोकरीला असणारी किंवा पोलिसाच्या, ती पण काही अशी बडबड करायची. जनार्दन स्वामीनंतर मग नित्याने मी दिले आमच्याजवळ काही दुसरा प्रयोग नाही. बाबाजींची विभूती लावा, नित्याने मी दिले या, ते मंत्र ऐका, आरतीला या. ते दोन्ही मावल्यात जवळजवळ महिना 2 महिने आले, त्यांची बाधा कमी झाली, अजून आहेत. सांगायचं तात्पर्य काय की हे आहे महाराज पिशाच. संभाजीनगरला विद्यार्थी असताना आम्ही तिथं एक पिशाच होतं. ते भंडारगात आईनं भाकरी केलं की ते भाकरीत गायब व्हायचे. काय भानगड हो. असं अनुष्ठान मांडलं तर एक रावसाहेब पाटील म्हणून होते, आपले विश्वस्त होते, त्यांच्या छातीवर दाबल्यासारखं झालं. ते मोठ्यानं गागायला लागले. जनार्दन स्वामी, मला छातीवर कोणीतरी बसलं, छातीवर कोणतरी बसलं. सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्यांनी ध्यानात पाहिलं की तर कोण आहे. ध्यानानं कळू शकतं. ध्यानावस्थित ते मनसा पश्यन्ति यम योगिनो. ध्यानात पाहिलं की तर पिशाचे फार मोठे, त्याला जिंद म्हणतात. आमच्या विद्यार्थ्याला एका सुद्धा बाधा झाली तशी. आता सायकली एवढं कुत्रं कुठं राहील का. आम्ही दोघं येत होतं लायब्ररीतून म्हणा, ग्रंथालयातून म्हणा, आंबेडकर कॉलेजमधून येताना त्याला आम्ही दोघं सायकल संगत चालेन. त्याला त्याची सायकल पडली. का बरं पडली म्हणे, सायकली एवढं कुत्रं आडवं गेलं. अरे मी पण सायकलवरच आहे ना, तुला कसं काय दिसलं. ज्याला राक्षस गंजाचं आहे ना त्याला भूत दिसतात. ज्याचा देवगण त्याला नाही दिसत. त्याचं देवाचं वाकडं आहे. मनुष्यगणाला भीती वाटते. 3 गणे त्याला त्रास व्हायला लागला. मग जनार्दन स्वामीची नित्याने मी दिलं, बसवलं त्याला. बाबाजींच्या सिद्धासनाचे फोटोकडं सारखं नजर लावून पाहायला लावलं. त्याच्या डोळ्यातून सारखं पाणी गेलं. मग ते त्याला बरं वाटायला लागलं. मग आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जनार्दन स्वामीकडे गेलो वेरूळला. काय झालं रे बेटा बाबा, परत काय झालं. मग बाबाजीला असं झालं, एवढं कुत्रं दिसलं. स्वतः बाबाजी आले म्हणे, पोरं हो, माझे पोरं इथं राहणार आहे. असं जर ते पिशाचं आलं तर कोणी राहणार नाही. काय कळावं तर महाराज विद्यार्थ्यापेक्षा सख्य बापाला तरी आहे का. दारू पिणाऱ्या बापाला आहे का. माझे पोरं राहणार आहेत, हे बिल येतं, इथं भीती वाटली तर कोण राहील इथं. म्हणून सकाळी लवकर उठायचे बाबाजी 3:30-4 वाजताच. उठलेच नाही लवकर. उठवलं तरी उठलेच नाही. नाहीतर बाबाजीला असं थोडं जरी वाटलं तर जागे यायचे. उठल्यानंतर स्नान केलं, विधी केली. विधी झाल्यानंतर बाबाजी असे प्रवचन करायचे. आणि बाबा इथं फार मोठं पिशाचं होतं. आता इथं पाटलाला त्रास झाला, या लेकराला त्रास झाला, आणि असं जर इथंच राहिलं त्याचं कसं होईल. आणि त्याचा पण उद्धार करावा लागला म्हणे. त्याला पार या डोंगराच्या पलीकडे नेऊन घातलं. पिशाच ग्रहभूत पिशाच्या आद्यम त्रिलोक विचरंते. किती तारक आहे महाराज विधी. असे हजारो अनुभव आहेत लोकांचे. लोक येऊन सांगतात. काही लिखित आहे, काही लोकांकडं, काही न लिहून ठेवलेले. बरंच अशिक्षित लोक नाही ना, सुशिक्षित लोकसुद्धा ना, शिकलेले लोकसुद्धा जे मानत नाहीत त्यांनासुद्धा मानावं लागून राहिलं. मला पण मान्य नव्हते. आईवडील मानव संप्रदायाचे असल्यामुळं आम्ही जाळीत देवाला गेलो. तिथं गेल्यानंतर एक चांगली तरुण मुलगी, तिथं असं बलखामासारखं खांब आहे. तिनं काय म्हणत तिच्या अंगात संचार आला. ती सरसरवर चढून गेली, परत उतरली, परत चढली. त्याला कमाल झालं. एवढी काय प्रॅक्टिस आहे. बरं कपडे अंगावर, बलखाम खेळायचं असलं तर कपडे काढून ठेवावं लागतं. कशी काय जाते बाई. बाबाईला पेशाचे लागलेले. बरं आल्यानंतर खाली शीर्षासन केलं, वर खाली. अरे किती वेळचं मी दर्शन घेऊन येऊस तर ती डोक्यावर उभी होती. ते खांबाला टेकू काय हाईवर काहीतरी आहे पेशाचे दत्त महाराजांचं. तिथं मग ते निघतात ते आरती वगैरे होते. विद्यार्थी अवस्थेतली गोष्ट आहे. मला म्हणायचं हे की देवग्रह हे मानसिक क्लेश आणि आध्यात्मिक क्लेश. बा आपल्याला मित्र आहे तर चांगला सुधारणा. आपण असे व्यसनाधीन झालो, हा खंत वाटायला पाहिजे. मित्र त्यालाच म्हणतात देव हो जीवस्य कंठस्य. आपल्या मित्राचं काही असो अशी मैत्री असावी. साखरेची गोडी साखरेपासून वेगळी करता येईल का.
ऊसाची गोडी ऊसापासून वेगळी अशी मैत्री पाहिजे. कोणाचे गुणधर्म पाहू नये, वाईट धर्म. आपला मित्र आहे ना, त्याला सहाय्यच केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत, वाईट परिस्थिती असो चांगली परिस्थिती असो, त्याला जीवश्य कंठस्य म्हणतात मैत्री. तीच मैत्री, साधूची मैत्री चोखट. काही सगळं गिळावं लागतं. दोष, सगळ्यात चांगले गुण असतात का? माधुगिरी सगळे चांगले गुण असतात. काही वाईट दिसतं, काही चांगले गुण असतात, काही वाईट गुण असतात. ते सर्व समावून घ्यावं लागतं. नाल्याच्या पाण्यामध्ये पूर्वी नाल्यात जायचे माणसं सकाळी सकाळी करा. नाल्याचं पाणी आलं का सगळा कार्यक्रम नदीत, गंगामाईत, गंगामाईचं पाणी केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः आचमन करतात. वड्याच्या पाण्यानं करेल कोणी, पण वड्याचं पाणी ज्यावेळेस गंगेला मिळालं, माऊलीने लिहिलं ते अनेक नद्या मिळतं, पण गंगेचं पाणी शुद्ध मानलेले. गंगा पापम शशी तापम दैन्यश्य कल्पतरू. आता माझ्याकडून आता फार पाप झालं, माधुगिरी महाराज प्रवचन, आता मी गंगेवर जाऊन स्नान करून येतो. गंगा पापम, तुम्ही किती जरी प्रवचन ऐकलं ना, तुमच्यात फरक पडणार नाही. जरी गंगेवरून स्नान करून आले, सगळे पाप धुवून आले, परत सकाळी स्नान केलं तर आपल्या नळाला गंगेचंच पाणी आहे. सकाळपासून तरच सुरू होऊन जाईल. याला श्रद्धा म्हणत नाही द्या हो, याला मैत्री म्हणत नाही. अशी पाहिजे मैत्री, काही असू मित्राबद्दल सांगू नये. ज्यांनी मला जनार्दन स्वामीकडे गावात त्याने पैन लावले लोकांनी, यांची मैत्री तोडून दाखवू म्हणून. त्यांना कधी तोडली नाही, आपण कधी तोडले नाही. काही आम्ही दोन्ही जनार्दन स्वामीकडे होतो, खूप प्रयत्न झाले. काय प्रयत्न करतो मग, काय आरोप प्रत्यारोप, अमुक तमुक हे ते. आता बाकीच्यांचा तो उद्योगच आहे महाराज, त्यांना तो धंदाच नाही दुसरा. आणि म्हणून द्या हो, अशी मैत्री आपल्याला मिळालेली आहे, असे सद्गुरू आपल्याला मिळालेले आहे. म्हणून ही मैत्री तोडू नका. साधूची मैत्री चोखट, चोख सोनं. आता पहा तुम्ही, सोन्याला किती स्वस्त झालं. चोख सोनं म्हणजे 24 कॅरेट, 284 टन सोनं माय बहिणीच्या अंगावर आहे पूर्ण हिंदुस्थानात. कालच्या पेपर कमी जास्त असेल, वाचलं मी पेपर. एवढं सोनं जर दिलं, भारत सरकारचं कर्जच मिळून जाईल, पण कोणी देणार नाही. सोनं चोख किती 1000 वर्ष जमिनीत राहिलं तरी गंजत नाही. अशी चोख, त्याला चोख सोनं म्हणतात. मूर्तीला किंवा कळसाला सोनं लावायचं असेल तर चोख सोनं लागतं. त्यात बनावट नको. 13 कॅरेट 14 कॅरेट चोख सोनं लागतं. ते 1000 वर्ष जमिनीत राहिलं तरी ते गंजत नाही. आता पहा तुम्ही, बऱ्याच ठिकाणी सोने सापडतात. आणि म्हणून द्या हो, अशा प्रकारे साधूची मैत्री चोखट आहे. नित्यनिवेदीला सर्वांनी आलंच पाहिजे. 2 वेळेस फराळ मिळेल, 2 वेळेस चहा मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शक्य होईल तेवढे फळं मिळतील. फक्त शांततेनं अनुष्ठान करायचं, मौन धरायचं, जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न नाही करायचा. तुम्हाला सवय नसते पहिल्यांदा, तर एखाद्या वेळेस बोललं जाईल तर काय हरकत नाही, शिवार्पण कृष्णार्पण म्हणून जायचं. आणि अशा प्रकारचं दररोज 210 माळी झाल्या पाहिजे. एक वही करा, 1 माळ जपली की एक लिहून ठेवा, 2 लिहून ठेवा. अशा दररोज 210 माळी झाल्या पाहिजे. तेव्हा तुमचं अनुष्ठान पूर्ण होईल. 7 दिवसामध्ये 1.25 लाख जप झाला पाहिजे आणि मग अनुष्ठान पूर्ण होईल. कोणतीही गोष्ट पूर्ण झाली की फळ पण पूर्ण मिळतं. आंबे लावले, त्याचं चांगल्या प्रकारचं संवर्धन केलं, चांगल्या प्रकारचे फळं येतात की नाही. शेती धर्म आहे. तशाच प्रकारचं यथोचित आपण सर्व काही केलं, वेळेवर उठलो, विधी केली, पूजा केली, त्याचं फळ पण चांगलं मिळेल. चांगल्या आंब्याची कोय, चांगला आंबा पाहिजे असेल, चांगल्या आंब्याची कोय पेरली पाहिजे. आज तुम्ही चांगल्याच्या संगतीत आला, सद्गुरू जनार्दन स्वामीच्या संगतीत आला, इथं चांगले चांगले संस्कार घेऊन या जीवनाला सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुखाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. एवढंच या प्रसंगी सांगायचं आहे. अजून 7 दिवस आहे.
7 दिवस नंतर काही केलं तर असं वाटलं की, पण काही काना असं वाटतं की अजून चालवा अनुष्ठान. आता ज्याच्या श्रद्धेचा भाग आहे, आवडीचा भाग आहे. यानंतर आरती होईल, आरतीनंतर हनुमान चालीसा होईल, नंतर चहा पाणी आहे, थोडा अल्पहार आहे, खारीक पण आणलेली आहे, प्रत्येकाला खारीक द्या. सत्काराचं सामान आणले, बहुतेक किराणा भाजीपाला जेवढं शक्य होईल तेवढं आणलेलं आहे. काशीनाथ बाबाला म्हणा, कौशल्य तयार म्हणा, एवढं ताण नाही आहे. माझा तर वैयक्तिक काहीच ताण नाही. फराळात सुद्धा तिकडं घेऊन आलो सगळं. तुमचा भाजीपाला राहील फक्त, आणि पाणी राहील सगळ्यात महत्त्व. दुनियावर पाणी साधू की आबादाने. आम्हाला 2च गोष्टी लागतात, पाणी आणि आहुती. स्तूपसुद्धा घेऊन आलो, काही चिंता करू नका. फक्त भाजीपाला तो 2 वेळेस 250 ग्राम. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज